चला मित्रांनो, हे बघा तुम्ही पाहू शकताय मी आता एका डोंगराखाली उभे आहे। बघा माझ्या चौभूतीने डोंगर आहे, पूर्ण डोंगर आहे आणि मी या डोंगराच्या खालच्या बाजूला जो खडक आहे त्या खडकाच्या या खोल दरीमध्ये उभे आहे। तर मित्रांनो या ठिकाणी याचं एकच कारण, आपण गेले वर्ष झाला या पाठीमागे पण आपण या ठिकाणी आलो होतो। तर मित्रांनो याचं कारण एकच, उष्णता जास्त वाढले आणि आता या 2 दिवसामध्ये लईच ऊन झालेलं आहे आणि आपण पक्षी प्राण्यांना पाणी ठेवतोय। तर आपण या दरीमध्ये या ठिकाणी पाणी शोधलेलं आहे। तर बघा तुम्ही पाहू शकताय माझ्या अवतीभोवती तुम्हाला इकडं पाणी दिसतंय का? बघा मी तुम्हाला दाखवतो। या ठिकाणी आपण उभेच, बघा इथं कुठे पाणी दिसत असेल तर बघा मित्रांनो या ठिकाणी कुठंच पाणी नाही। तर या ठिकाणी आपण पाण्याचा पहिले शोध लावलेले आहे। अनेक या डोंगराच्या भागांमध्ये अनेक ठिकाणी पाणी असते मित्रांनो, फक्त त्याला शोधण्याची एक टेक्निकल लागते। आता बघा तुम्ही विचार करा, मी तुम्हाला दाखवतोय या ठिकाणी तुम्हाला कुठे पाणी असेल थोड्या 1 मिनिटामध्ये तुम्ही थोडा विचार करा या ठिकाणी कुठे पाणी असेल। तर आज आपण ते पाणी काढून या ठिकाणी या टाकामध्ये पक्ष्यांना ठेवणार आहेत। तर चला मित्रांनो, माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की या माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। वेळ न लावता आपण आपल्या पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि या ठिकाणी पाणी काढून पक्ष्यांना ठेवूया। तर चला आपण पुढच्या व्हिडिओला सुरुवात करू। बघा आता हा पूर्ण डोंगर आहे आणि ही जुरी। आता तुम्ही म्हणशाल एखाद्या टाकामध्ये इथं पाणी असेल आणि या टाकातला पाणी मी काढेल, तर मित्रांनो तसं काही नाही, आणि आटून गेलेले इकडे वरती पण मी तुम्हाला दाखवतो। हे बघा हे पूर्ण पाणी या ठिकाणी काहीच नाही आहे, पूर्ण खडक हा वाळून गेलेली। आणि तुम्ही मला सांगा, मी या ठिकाणी तुम्हाला इथून पाणी काढून दाखवणार आहे। आता हा पूर्ण खडक आहे, तर या ठिकाणी कुठं पाणी असू शकतं? बघा विचार करा थोडक्यात, एवढंच इथं पाणी आहे, ते मी पाणी तुम्हाला काढून दाखवणार आहे। तर हे पाणी तर कुठं असू शकते? हे बघा आहे का, दिसतंय का कुठं तुम्हाला मित्रांनो पाणी? हे बघा, तर मित्रांनो पाणी तुम्हाला दिसत नाही, मी तुम्हाला पाणी काढून दाखवतो। बघा आत्ता या ठिकाणी ना या खडकामध्ये पाणी, इथं हा जो खडक आहे, हा पूर्ण हा जो खडक आहे या खडकामध्ये पाणी। तर पाणी कुठे आहे? तर चला आता मी तुम्हाला पाणी काढून दाखवतो। तर बघा मित्रांनो हा जो खडक आहे या खडकामध्ये आतमध्ये पाणी आहे। बघा या खडकामध्ये आतमध्ये पाणी आहे। तर मी तुम्हाला आता हे दाखवतो। हे बघा आहे, नाही ना? नाही, हे बघा इथं पाणी नाही आणि इथं पण पाणी नाही, पाणी आहे या ठिकाणी। हे बघा आता या ठिकाणी ना हे पूर्ण बुजून गेलेलं आहे। बघा आत्ता याच्यामध्ये पाणी आहे, तर हे पाणी आता आपल्याला बाहेर काढायचे। बघा आता मी तुम्हाला काढून दाखवतो। मित्रांनो ज्या ठिकाणी अशी खडक आहेत ना, या खडकां ठिकाणी सुद्धा अशी मोठमोठी आतमध्ये टाका असते, तर त्या टाकांमध्ये पाणी असते। आता इथं तुम्ही पाहू शकताय वरती लहान बीळ एकदम एवढंच आहे, बघा एवढंच आहे, आणि आतमध्ये बरंच मोठे 15 ते 20 लिटर पाणी बाहेर असं या ठिकाणी। तर बघा आतमध्ये याच्यामध्ये पाणी, तर आता आहे ना आपण ते पाणी काढूया। हे बघा, हे बघा मित्रांनो आतमध्ये भरपूर असं पाणी, हे पाणी आपण काढणार। गेल्या वर्षी आपण या ठिकाणी पाणी पिलं होतं, पण ह्या वर्षी आपण आपल्या पक्ष्यांसाठी ना त्या ठिकाणी आपण खडकं ठेवणार आहेत। म्हणजे त्यांची 1 दिवसासाठी का होईना पण तहान होऊ शकते। तर बघा आता आपण ना त्या ठिकाणी पाणी काढणार आहे। हे बघा आपण बिसलेटची बाटली आणली, कारण याच्यामध्ये ना पाणी काढायला आपल्याला सोपं व्हावं म्हणून आपण ही बाटली आणली। ह्या बाटलीने आपण पाणी काढणार आहे, तर त्याला थोडी चमटायला लागणार आहे, कारण बारीक धाव असल्यामुळे ना ते आतमध्ये जात नाही। बघा आता आपण याच्यातून पाणी काढणार आहे।
हे बघा मित्रांनो, पूर्ण फुल भरून आलेली, एवढी पूर्ण फुल भरली बाटली आपली. हे बघा एवढं पाणी आतमध्ये. आता आपण त्या ठिकाणी जाऊन ना आपल्या पक्ष्यांना पाणी होतो बघा असणार आहे बघा. आता आपण हे या ठिकाणी खडक झाडले रे पाहिले ना, या खडकावरती आपण होतो तेव्हा पाणी. एक बाटली होतली आपण, 1 लिटर पाणी वाचले असं म्हणजे ना, भरपूर आहे आतमध्ये पाणी. आपण इथं थोडक्यात आतमध्ये ना थोडक्यात हात घालून पाहू, तेव्हा मी तुम्हाला पाणी दाखवतो. त्यामुळे तर लहान बोगर असल्यामुळे ना आपल्याला काही पाणी काय बघायला भेटत नाही. भरपूर पाणी असा. अजून एक बिस्तरी आपण याच्यामध्ये ओतून ठेवूया. तर त्याला मित्रांनो हे बघा, अशा ठिकाणी सुद्धा खडकांमध्ये पाणी असतं. आतमध्ये हा जो खडक आहे, या खडकामध्ये आतमध्ये मोठा टाक आहे आणि त्या टाकामध्ये पाणी आहे. तर आता ना आपण आपल्या पक्ष्यांना पाणी टाकलेले अजून याच्यामध्ये आहे बघा, मी तुम्हाला दाखवतो. तर कधी वेळ अडचण आल्या प्रसंगी मित्रांनो या ठिकाणी पाणी प्यायला भेटू शकतं. हे बघा, हे बघा आता आपण ना पुन्हा याच्यामध्ये ओतू शकतो. बघा हे बघा, हे बघा एवढं पाणी आहे मित्रांनो. तर आपण ना आता ते पुन्हा परत त्याला ना दगड लावून घेऊ, म्हणजे जेणेकरून ना ते पाणी म्हणजे तसेच राहील, आतमध्येमध्ये काही जाणार नाही. तर चला मित्रांनो, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.